शेखर मुंदडा साहेबांचं आपण आदरातिथ्य करावं. अध्यक्ष महाराष्ट्र गोसेवा आयोग, संस्थापक महा एनजीओ फेडरेशन, सन्माननीय शेखर मुंदडा साहेब. जोरदार टाळ्यांचा गजर करूया. सन्मानाची मायेची उदार शाल पाठीवर बांधून आणि परमेश्वराचं देणं शाल आणि सन्मानाचं चिन्ह हे पुष्पगुच्छ देऊन आज या व्यासपीठावर तमाम महाराष्ट्र मराठी सामाजिक संघाच्या आजच्या या भीमरत्न राष्ट्रीय पुरस्कार 2023 यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून माजी राज्यमंत्री अविनाशजी महातेकरजी, तसेच कामगार नेते अभिजितजी राणे आणि नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशज PhD धारक डॉक्टर शीतल मालुसरेजी, त्यानंतर भावेन तन्नाजी ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि मला इथे बोलवलं, असे माझे स्नेही दीपक काळिंगनजी, या कार्यक्रमाचे आयोजक संदीप पाटीलजी, कमल शर्माजी, दत्ता जवळगेजी आणि ज्यांना आपण ऐकलं, ज्यांचं गाणं आपण ऐकलं असे सूरज भोईरजी व इतर सर्व मान्यवर. मी माझं राहणं हे पुण्याचं आहे, परंतु दीपकजींनी जेव्हा मला सांगितलं की तुम्ही या कार्यक्रमाला आलंच पाहिजे, म्हणून मी स्पेशली या कार्यक्रमासाठी पुण्याहून आलो आहे. हा कार्यक्रम करून मी लगेच पुण्याला जाणार. सर्वप्रथम जे पुरस्कार ज्यांना प्राप्त झाले या सर्वांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो आणि त्यांना ज्या नावाने पुरस्कार मिळाला आहे, भीमरत्न राष्ट्रीय पुरस्कार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि मला असं वाटतं की या पुरस्कारामागचं उद्देशही तेच आहे की त्यांना आपण समोर ठेवून आता आपलं याचं कार्य आपण करत आहात आणि करत राहणार आहोत. मला दीपकजींनी सांगितलं की आपण थोडंसं महाराष्ट्र गोसेवा आयोग याच्यावर थोडंसं आपण बोलावं की नेमकं आयोग हा कशासाठी स्थापन झाला आहे आणि याचं नेमकं काय उद्देश आहे. तर हा महाराष्ट्र गोसेवा आयोग हा आत्ताच 7 जुलैला स्थापन झाला आणि त्याचा मी पहिला अध्यक्ष आहे. आणि मी खूप विचार करून काही प्लॅनिंग्स मागच्या 3 महिन्यात आम्ही बनवले. ते याच्यासाठी आपल्याला सांगणं गरजेचं आहे कारण आपण सगळे कुठे ना कुठल्या फील्डमध्ये समाजामध्ये काम करतात. आणि मोदीजींचं एक वाक्य खूप महत्त्वाचं आहे की गाय बचेगी तो देश बचेगा. आणि म्हणून हे आयोग जो स्थापन झालेला आहे त्याची खूप मोठी जबाबदारी मला मिळालेली आहे. माझ्याकडं अनेक संस्थांचं दायित्व आहे. मी महा एनजीओ फेडरेशन जे 2500 आमच्या NGO आहेत महाराष्ट्रात त्याचं पण संस्थापक आहे. आमचे मुकुंद शिंदे जे असतील, राहुल जगताप असतील, ते पण इथं आलेले आहेत. पण गोसेवा आयोगाचं मी जी घटना आपण बनवली त्या घटनेमध्ये सुद्धा मी होतो. मागच्या वर्षापासून त्याच्यात काम करतोय कारण की तो ड्राफ्ट खूप महत्त्वाचा असतो. आयोगापेक्षा आयोगामध्ये काय आहे, काय घ्यायचं आहे आपल्याला, त्याला खूप महत्त्व आहे. आणि म्हणून मी या घटनेपासून त्या आयोगात होतो आणि मला आपले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ही जबाबदारी घेतली. तर मी याला खूप शॉर्टमध्ये आपल्याला समजेल असं सांगू इच्छितो. जसं आपण आता G20 बघितलंय, G20 म्हटल्यानंतर आपल्या डोक्यात इमिजिएटली ती प्रतिमा तयार होते. म्हणून मी या गोसेवा आयोगाला सुद्धा G7 नाव दिले आहे आणि त्या 7 मुद्द्यांवर आम्ही काम करणार आहोत. पहिला आहे
गोसंगोपन, दुसरं आहे गोसंवर्धन, तिसरं आहे गोसंरक्षण, चौथा आहे गोमय मूल्यवर्धन, पाचवा आहे गोशाळा, सहावा आहे गोरक्षक आणि सातवा आहे गो आधारित शेती. या 7 जीवर हा आयोग येणाऱ्या काळामध्ये काम करणार आहे. आणि हे करत असताना आज देशी गायींची परिस्थिती खूप वाईट आहे. म्हणजे मी महाराष्ट्रातली गोष्ट करेल तर 1,39,00,000 गोवंश आज महाराष्ट्रामध्ये आहे, पण त्याच्यात देशी गायींची संख्या अंदाजे फक्त 10 लाख राहिली. खूप विचार करण्याची गरज आलेली आहे आणि खूप सिरियस परिस्थिती आहे. कारण गाईला जेव्हा उत्पन्न मिळत नाही तेव्हा तो शेतकरी आपला गाईंना विकतो आणि खूप जवळचं नातं त्याचं त्या गाईबरोबर असतं, परंतु जेव्हा स्वतःलाच खायला काही नाही तेव्हा तो विकतो. आणि आपण माहिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कसं पद्धतीने स्लॉटर हाऊसमध्ये घेऊन जातं, त्याचं कत्तल केली जाते. आणि 2015 मध्ये तसा कायदा असून सुद्धा आजही देशी गायींची कत्तल चालू आहे. गो हत्याबंदी कायदा अंमलात आलेला आहे, परंतु त्याच्यावर इम्प्लिमेंट करणारं असं कोणी नव्हतं. आणि आज आयोगाकडे या सगळ्या जबाबदाऱ्या देवेंद्रजींनी दिलेल्या आहेत. आणि मला खूप प्रश्न पडायचा की गाय हिंदूची आहे, वाचवणारा हिंदू आहे, मग कसंही काय येतो. आणि याच्यावर मी स्टडी केला आणि आता आम्ही जे काम करतोय ते असं काम करतोय की आता एक टोल फ्री नंबर आम्ही महाराष्ट्रामध्ये देतोय. कारण की माझे गोरक्षक आतापर्यंत 50च्या वर गोरक्षक महाराष्ट्रामध्ये याच्यामध्ये त्यांनी जीव दिलाय गाई वाचवण्यासाठी. आणि मी खूप वेळा सांगतो की असं एकमेव प्राणी आहे गाय की ज्याच्यासाठी माणूस जीव देतो. बाकी आपण आता जर बघितलं, आत्ताचं जग बघितलं एकदम सेल्फिश जग आहे, त्याच्यात भावासाठी पण जीव देणार नाही, परंतु गोरक्षक ही गोमातेसाठी जीव देताना बघतायत. म्हणून मी आल्या पहिली घोषणा केली की ते 50 गोरक्षक जे होते त्यांची खूप हालाकीची परिस्थिती होती. दीपकचे आपण सुद्धा लेबरसाठी भांडता, कारण की त्यांची परिस्थिती नाही. तुम्ही सांगितलं की 90 दिवसांनी पगार येतो, त्यांना 45 दिवसांनी करा. आमच्या गोरक्षकांची जाऊन जर तुम्ही परिस्थिती बघितली तर खरंच खूप वाईट वाटतं. फक्त आणि फक्त गोमातेचा भक्त आहे म्हणून तो लढतो. म्हणून मी पहिलं अनाउन्समेंट केली आल्या अध्यक्ष झाल्यावर की मी प्रत्येकाच्या फॅमिलीला 1-1 लाख रुपयाचं वाटप करतो. 1 लाख रुपयाने काय होतं मला माहित नाही, परंतु एक मेसेज नक्की जाईल की आता कोणीतरी आहे की जी काळजी घेणार आहे आपली. आणि म्हणून या पुढे असं काही होऊ नये, गोरक्षकांचा जीव जाऊ नये. आणि मी पहिल्या आल्या सगळ्या कमिशनरला आणि SP ना फोन करून माहिती मागवली की मला जशा राजकीय केसेस आपण मागं घेतो तशा या केसेस मागं घेता येतील का. परंतु बघितल्यानंतर आश्चर्य वाटलं, एकही केस गोरक्षक म्हणून नाहीये, गाय वाचवणं म्हणून नाहीये. वेगवेगळ्या केस वेगवेगळ्या सेक्शनच्या अंडर लावलेले आहेत. आणि म्हणून हा टोल फ्री नंबर मी जे देणार आहे आणि सगळ्यांना सांगणार आहे, सगळ्या शेतकऱ्यांना सांगणार आहे की तुम्ही गाय जर विकणार असाल आणि जर कसायला विकणार असाल तर ती मला विका. तेवढेच पैसे मी तुम्हाला द्यायला तयार आहे आणि ती गाय घेणार आणि ती चांगल्या गोशाळेत सोडणार. एवढ्या सोप्या पद्धतीने आपण येणाऱ्या काळामध्ये करणार आहे. आणि म्हणून याच्यासाठी मला माहिती आहे की आयोग शासन असं काही काम करू शकत नाही. म्हणून आपण पहिला असा आयोग आहे जिथे CSR आणि डोनेशन अलाउड करून घेतलंय. त्याच्यामुळे मला माहिती आहे की खूप गो भक्त आहेत. मी आता त्यांना मी बोलत होतो तर त्यांच्या डोळ्यात आणि हातावर अक्षरशः शहारे आले की गोमातेचं बोलताना. असे असंख्य लोक आहे आपल्याकडे आणि त्यांना CSR असा ना तसा द्यायचा असतो. तुम्ही त्यांना जाऊन अपील करणार आहे की तुम्ही माझ्या आयोगासाठी द्या ज्याच्यामध्ये मी गाय वाचवतो सगळ्या. आणि हे झाल्यानंतर प्रश्न उभा राहतो की गोशाळेचं काय करायचं. इतक्या गायी त्यांनी सांभाळायला सुरुवात केली
तर त्या कशा सांभाळणार? आणि सगळ्यांनाच माहिती आहे कुठे ना कुठे कोणीतरी गोशाळेला जुडलेलं आहे, त्यांची परिस्थिती, त्यांचा स्ट्रगल आपल्या सगळ्यांना माहिती. म्हणून मी आत्ता पहिली स्कीम नोव्हेंबरपासून सुरू करतोय की प्रत्येक तालुक्यातली एक गोशाळा आपण खूप मोठ्या पद्धतीने बळकट करतोय. ज्यांच्याकडे 50 गोवंश असतील त्यांना 15 लाख रुपये, ज्यांच्याकडे 100 गोवंश सांभाळत असतील त्यांना 20 लाख रुपये, आणि ज्यांच्याकडे 200 पेक्षा जास्त गोवंश अशा पद्धतीचे ज्या दूध देत नाही, भाकड गाई ज्याला म्हणतो, माझ्या देशी गाई असतील त्यांना 25 लाख रुपये असं वाटप मी नोव्हेंबरपासून आम्ही लगेच सुरुवात करतोय, जेणेकरून आपल्या हक्काच्या गोशाळा तयार होतील आणि त्या गाई सांभाळायला त्यांना पण त्रास होणार नाही. चौथा प्रश्न निर्माण होतो की हे किती दिवस करणार आपण, अशी सबसिडी किती दिवस चालणार? आज आपलं सरकार आहे, उद्या दुसरं आलं, दुसरी पॉलिसी बनवली. म्हणून गोमय मूल्यवर्धन स्कीम आपण आता लॉन्च केली आहे. आणि मला इथे बसलेले माझे 3 मित्र, त्यांची प्रामुख्याने मी त्यांचा उल्लेख करेन. 2 मिनिटं आपण जर उभे राहिला तर फक्त चेहरा दाखवा लोकांना. त्यांचं एवढं मोठं काम आहे, इथे ते मोठं आहे, त्यांचं काम सांगतो की यांनी हे गणपतीच्या मूर्त्या बनवतात शाडू मातीच्या आणि एक्सपोर्ट करतात आणि महाराष्ट्रात पण खूप विकले जातात. त्यांच्याकडं ऑर्डर पेंडिंग असते आणि त्यांना मी अपील केलं की तुम्ही गोमय मूर्ती का नाही बनवत, गोबर पासूनची मूर्ती. आणि तुम्ही जर ती मूर्ती बघितली, ज्या मूर्ती यांनी बनवली आहे, माझ्या घरी पण बसवली, माझ्या ऑफिसमध्ये बसवली, पण सगळ्यांना सांगितलं की ही मूर्ती बसवायची. आणि विक्रमी सेल यांनी तर आयडिया दिली, पण तुम्ही पुण्यात सुद्धा तीच केलं. विक्रमी सेल झालेला आहे. ज्या गोबरला 2 आणि 5 रुपये किलोचा भाव मिळत नाही, ती मूर्ती आज आपण 1200 रुपयाला विकतोय. एक मूर्ती 1000 रुपयाला विकतोय, साईज प्रमाणे 2000 ला विकतोय. आणि आश्चर्य आहे की अतिशय चांगला रिस्पॉन्स याच्यामधून आलेला आहे. तर हा गोमय मूल्यवर्धनचा एक भाग आहे की जे गोमूत्र आणि गोबरपासून आपण काय क्रांती करू शकतो ते सगळं आपल्याला येणाऱ्या काळामध्ये करायचं आहे. मी तुम्हाला छाती ठोकून सांगतो की कॅन्सरवर जर काही उपाय असेल आज, तर फक्त तो गोमूत्र आहे, गोर. आणि आज तुम्ही बघताय की आज अतिशय वाईट परिस्थिती येणार आहे. WHO सांगितलंय 2030 मध्ये 5 माणसामागे एकाला कॅन्सर होणार आहे. कारण की आपली जी शेती आपण करतोय ती अतिशय चुकीच्या पद्धतीने चाललेली आहे. केमिकलचा मारा होतोय सगळा. पैसे मिळवण्यासाठी दुधात सुद्धा भेसळ होतीये, फ्रूट सुद्धा असेल, भाज्या पण असेल, अशा पकवल्या जात आहेत की जे नॅचरल नाहीये. त्याच्यामुळं मी गो आधारित शेती याला आता आपण येणाऱ्या काळामध्ये प्रोत्साहन देणार आहोत. आणि या गोशाळेतून जे खत तयार होईल ते आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचा माझा विचार आहे. त्यामुळं तिथे एक चांगलं आपण प्लॅन केलेलं आहे. आणि चौथं सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला माहिती आहे, आपण बघा कुठे आपण जरी मुंबई शहरात असेल तरी आपली नाळ कुठंतरी आहे ना गावातच आपली जुळलेली आहे, हे तुम्ही बघा. आणि तेव्हा ती बैलगाडी जी शेती करायची त्याचं खूप वेगळं महत्त्व होतं. आणि बैल जेव्हा चालतो ना शेतीवरून त्याची वेगळी क्वालिटी तयार होते. आणि तो जेव्हा तो त्या नांगरतो त्याचं पण वेगळं महत्त्व आहे. परंतु आज ट्रॅक्टर आल्यामुळे, केमिकलमुळे सगळं बरबाद झालेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये मी असं आमचा प्रयत्न आहे की आज ट्रॅक्टरवर सरकारच 2 लाख रुपये 3 लाख रुपये सबसिडी देत आहे. जे 10 लाखाचा ट्रॅक्टर आहे त्याच्यात 7 लाख तर शेतकऱ्यांना टाकायलाच लागतात. त्यामुळे छोट्या शेतकऱ्यांचा खूप मोठा प्रश्न आहे. म्हणून मी आता असं करतोय की बैलांचा पण खूप मोठा प्रश्न झालेला आहे. मित्रांनो, बैलाचं काम काय हाच प्रश्न सगळ्यांसमोर आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये आयोगातर्फे महाराष्ट्रामध्ये बैलगाडी सबसिडी द्यायची ज्यांचे छोटे छोटे शेतकरी असतील. आणि त्याच्यासाठी देवेंद्रजींचं मी खूप आभार मानतो या स्टेजवरून की ज्यांनी पहिल्याच वर्षी मला 100 करोड रुपये बजेट दिलेलं आहे. आणि मी त्यांना शब्द दिलेला आहे की खाणार नाही आणि खाऊन देणार नाही, तुमचा एक एक पैसा मी लोकांपर्यंत पोहोचवेल. हा आयोगाचा मेसेज आपण सगळ्यांनी नक्की द्यावा. आणि मी 7 G सांगितले, त्याच्यात एखाद्या जीवर तर नक्कीच आपण आपलं कॉन्ट्रीब्युशन करू शकतो. नाही काय झालं तर एक गाय तर आपण वाचू शकतो. तर मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये जेव्हा आमचा टोल फ्री नंबर आपल्याकडे येईल आपण सगळ्यांनी सहभागी व्हा.
आणि माउथ पब्लिसिटी सगळ्यात मोठी पब्लिसिटी असते आणि त्याच्यात आपण काम करू. जाता जाता एवढंच सांगतोय की आज दीपकजींनी मला सांगितलं की महाराष्ट्र ऑल इंडिया फिल्म प्रोड्युसर टेक्निशियन अँड आर्टिस्ट युनियन आहे आपली. त्याच्याशी रिलेटेडच माझं गोमातेवर आणि सेंद्रिय शेतीवर एक खूप चांगला पिक्चर आपण काढतोय. मला असं वाटतं तिथे आपली जननी म्हणून त्याच्यात महाराष्ट्र गोसेवा आयोग प्रामुख्याने भूमिका घेणार आहे. कारण की आपण बघितलं असेल की पिक्चर हे एक असं माध्यम आहे की जे लोकांपर्यंत आपले विचार फास्ट पोचू शकतो. म्हणून येणाऱ्या काळामध्ये दिवाळीच्या नंतर आपण तो पिक्चर म्हणजे लॉन्च करणार आहोत. प्रोड्यूस जवळ फायनल स्टेजला आहे आणि शासनाचा त्याच्यामध्ये वाटा काय असेल तर ती माझी जबाबदारी मी त्यांना सांगितली आहे की याला मी टॅक्स फ्री करून तुम्हाला नक्की देईल. आणि मला असं वाटतं की त्या पिक्चर मी बघितला आहे तो आपणही बघाल तेव्हा 2 तास 10 मिनिटाचा आहे पण आपण 1 मिनिट सुद्धा हलणार नाही. आणि आपल्याला रिअलायझेशन जी होईल ना की काय पद्धतीने आपण चाललेलो आहे. आपल्या जवळच इतके मोठे प्रॉब्लेम पण आपल्याकडे लक्ष गेलं नाही. तर या विषयावर नक्की मी आपल्या सगळ्यांचं सहकार्य मागणार आहे आणि विनंती करतो की असं ना तसं कसंही शेतकऱ्यांशी जोडा, गोमातेशी जोडा, गोशाळेशी जोडा आणि आपलं कॉन्ट्रीब्युशन सगळ्यांना द्या. जय हिंद, जय